नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरती 2,500 पेक्षाही जास्त कंपनीज लिस्टेड आहेत, तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवरती 4,000 पेक्षाही जास्त कंपनीज लिस्टेड आहेत. आणि आपल्याला जर लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर स्टॉक कशा पद्धतीने फाइंड आउट करायचे आणि तेही मित्रांनो एका मिनिटामध्ये. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की एका मिनिटामध्ये लॉंग टर्मसाठी स्टॉक कसे फाइंड आउट करायचे. तर त्यासाठी आपण काय करणार आहोत, फंडामेंटल ॲनालिसिसमधील जे रेशोज आहेत तर कोणते पॅरामीटर यूज करून आपण चांगले म्हणजे स्ट्रॉंग कॅपिटलाइज ज्या कंपनीज आहेत कशा पद्धतीने फाइंड आउट करू शकतो हे आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी आपण screener.in ही वेबसाईट यूज करणार आहोत. तर या ठिकाणी क्रोमवरती आपण काय करणार आहोत, screener.in. ओके, screener.in ही वेबसाईट ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला स्क्रीन्स नावाचा ऑप्शन आहे. ओके, स्क्रीन्सवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला क्रिएट न्यू स्क्रीन हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आता मित्रांनो, जे काही पॅरामीटर्स आहेत फंडामेंटली स्ट्रॉंग कॅपिटलाइज कंपनीचे ते आपल्याला काय करायचे, त्या ठिकाणी क्वेरी एंटर करायचे आहे. आता क्वेरी म्हणजेच काय, आपल्याला कोणत्या प्रकारच्या कंपन्या पाहिजेत. फर्स्ट, स्ट्रॉंग कॅपिटलाइज कंपनी म्हणजेच मार्केट लीडर कंपनी पाहिजे. त्यासाठी आपण काय करणार आहोत की कंपनीचं जे मार्केट कॅपिटलायझेशन आहे, ओके, मार्केट कॅपिटलायझेशन किती पाहिजे तर 10,000 करोडपेक्षा जास्त. तर क्वेरी आपल्याला एंटर करायची आहे या ठिकाणी मार्केट कॅपिटलायझेशन ग्रेटर दॅन 10,000. कारण या ठिकाणी बघा, जर लेफ्ट साईडला तुम्ही पाहिलं या ठिकाणी दिले की मार्केट कॅपिटलायझेशन कशामध्ये टाकायचे, व्हॅल्यू इन करोड्स. ओके, तर डिफॉल्ट या ठिकाणी जर मार्केट कॅपिटलायझेशन ग्रेटर दॅन 10,000 आहे म्हणजे 10,000 करोड. त्यानंतर आपल्याला काय करायचं, यामध्ये आणखी फिल्टर ॲड ऑन करायचे, पॅरामीटर्स ॲड ऑन करायचे फंडामेंटल. तर त्यासाठी आपण काय करणार आहे, अँड. ओके, कारण यामध्ये मल्टिपल कंडिशन्स आपल्या काय झाल्या पाहिजेत, ट्रू झाल्या पाहिजेत. तर मार्केट कॅपिटलायझेशन. सेकंड आहे FII होल्डिंग. सेकंड काय करणार आहे आपण, FII होल्डिंग, की आपण ज्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहोत त्यामध्ये FII म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सचा सुद्धा तेवढंच काय असलं पाहिजे, इंटरेस्ट आपण पाहतोय. तर FII होल्डिंग किती पाहिजे आपल्याला, ग्रेटर दॅन 20%. किती पाहिजे आपल्याला, ग्रेटर दॅन, या ठिकाणी FIIचं जे होल्डिंग आहे 20%. ओके, देन थर्ड फिल्टर आपण यामध्ये ऍड करणार आहोत. तर फर्स्ट काय बघितलं आपण, मार्केट कॅपिटलायझेशन 10,000 करोडपेक्षा जास्त पाहिजे, FIIचं होल्डिंग 20% पेक्षा जास्त पाहिजे. थर्ड आपण यामध्ये ऍड करणार आहोत डेप्ट इक्विटी रेशो. आता डेप्ट इक्विटी रेशो कशासाठी, तर मित्रांनो डेप्ट इक्विटी रेशो म्हणजेच कंपनीवरती कर्ज किती आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. की कंपनी ज्या डेप्ट फ्री कंपनीज आहेत त्या इन्व्हेस्टमेंटसाठी कधी पण काय असणार आहेत, बेटर असणार आहे. आणि डेप्ट इक्विटी रेशोचा जो बेंचमार्क आहे तो किती आहे मित्रांनो, की 1 पेक्षा कमी असला पाहिजे. तर तो सुद्धा फिल्टर आपण या ठिकाणी काय करूयात, लेस दॅन 1. तर आपण काय केलंय बघा, डेप्ट टू इक्विटी रेशो हा 1 पेक्षा कमी असला पाहिजे. देन आणखी यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे अँड. तर आता आपण फोर्थ कंडिशन यामध्ये ऍड करणार आहोत आणि ती म्हणजे रिटर्न ऑन इक्विटी. काय करणार आहोत, रिटर्न ऑन इक्विटी. तर या ठिकाणी टाईप काय करायचं तुम्हाला, ROE. ओके, रिटर्न ऑन इक्विटी. आता रिटर्न ऑन इक्विटी किती पाहिजे आपल्याला, कंपनीचा जो रिटर्न ऑन इक्विटी आहे तो किती पाहिजे आपल्याला, तर ग्रेटर दॅन 15%. किती पाहिजे आपल्याला, ग्रेटर दॅन 15%. तर 4 कंडिशन्स, 4 पॅरामीटर्स फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनीजच्या आपण या ठिकाणी ऍड केलेत. आता 5वा आणि महत्त्वाचा पॅरामीटर आपण याच्यामध्ये आणखी एक ऍड करणार आहोत आणि तो म्हणजे PE रेशो. तर काय असला पाहिजे PE रेशो, तर कंपनी ज्या कंपनी आपण फिल्टर आउट करणार आहेत त्या कंपनीचा जो प्राइस टू अर्निंग रेशो आहे तो इंडस्ट्री PE पेक्षा कसा पाहिजे, लो पाहिजे. ठीक आहे, नोट डाऊन करून ठेवा. प्राइस टू अर्निंग रेशो काय पाहिजे, लेस दॅन, कशाच्या पेक्षा कमी पाहिजे, तर इंडस्ट्री PE पेक्षा कमी पाहिजे. तर मित्रांनो हे 5 स्ट्रॉंग कॅपिटलाइज कंपनीज या ठिकाणी चे 5 पॅरामीटर जे मी स्वतः लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी जर कुठली कंपनी फिल्टर आउट करायचे तर हे पॅरामीटर मी स्वतः वापरतो. तर हे 5 पॅरामीटर वापरून आपल्याला काय करायचं आहे, रन दिस क्वेरी. आता मित्रांनो इथपर्यंतच आपलं काम थांबतं का, तर नाही. इथं फक्त आपल्याला फिल्टर आउट करून मिळतात
आणि जसं आपण व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच पाहिलं की एका मिनिटामध्ये, तर हे 5 पॅरामीटर तुम्ही क्वेरी रेस केली, रन दिस क्वेरी म्हटलं की आपल्यासमोर काय येणार आहेत, मल्टिपल स्टॉक्स फिल्टर आउट होऊन येणार आहेत. ठीक आहे. आता हे जे 23 रिझल्ट्स आहेत, मग आता याच्यामध्ये कोणकोणत्या कंपन्या आल्यात बघा. सगळ्या काय असणार आहेत, स्ट्रॉंग कॅपिटलाइज कंपनीज, म्हणजे ज्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन काय असणार आहे, 10,000 करोडपेक्षा जास्त. आता आपण रिस्क किती घेऊ शकतो त्यानुसार आपण ह्या क्वेरीजमध्ये थोडेफार चेंजेस करू शकतो की रिटर्न ऑन इक्विटी हा किती पाहिजे, 20 पेक्षा जास्त पाहिजे, बरोबर. मार्केट कॅपिटलायझेशन 20,000 करोडपेक्षा जास्त पाहिजे, तर आपण कस्टमाइज करू शकतो. पण फिल्टर आउट कसं करायचं आणि तेही एका मिनिटामध्ये, हेच आपण मित्रांनो बघतोय. तर आता इथे बघा, कोलगेट सारखी कंपनी आहे किंवा इन्फोसिस आहे, ITC आहे, सुझुलॉन एनर्जी आहे, हिरो मोटोको आहे, तसंच इंडस टावर आहे. तर अशा चांगल्यातल्या चांगल्या कंपन्या आपल्याला फिल्टर आउट होऊन या ठिकाणी मिळतील. आता मित्रांनो, हे झालं फंडामेंटल, आणि आपण काय बघणार आहोत, टेक्नो फंडा ॲनालिसिस. म्हणजे फंडामेंटली तर लक्षात आलं की एका मिनिटामध्ये स्टॉक कसे फिल्टर करायचे, पण आता टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू कसा. तर ह्या ज्या कंपन्या तुम्हाला फिल्टर आउट होऊन मिळाल्यात, याच कंपन्यांना जर आपण टेक्निकल चार्टवरती टाकलं आणि जर पाहिलं की जर स्टॉक्स जर बॉटमला म्हणजे सपोर्ट लेवलला मिळत असेल किंवा ब्रेकआउट लेवलला मिळत असेल, तर असे स्टॉक आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करू शकतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू अगेन. हॅपी ट्रेडिंग, हॅपी इन्व्हेस्टिंग.